हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर हा व्हिडिओ तर सकाळी येणार आहे, पण आता वाजले संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 आणि आज मी ना मस्त असं तूप बनवलं आहे. खरं तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजेच मी एकचदा आतापर्यंत तूप बनवलं होतं आणि त्यावेळेस ते माझं पूर्ण फसलं होतं, कारण की मला ते काय बनवता आलं नव्हतं. मी खूप जास्त असं म्हणजे फेस खूप वेळ त्याला मिक्सरमधनं वगैरे पण फिरवलं होतं. नंतर ती इलेक्ट्रिक रवी असते तर त्याने पण फिरवलं होतं, पण ते काही माझं झालंच नव्हतं. म्हणजे जो लोण्याचा गोळा तयार होतो ना, तर तो गोळा तर माझा काही तयार झालाच नव्हता. तर मी ना आज मस्त असं तूप घरच्या घरी एकदम प्रॉपर जसं मम्मी वगैरे बनवते ना माझी, अगदी त्या सेम पद्धतीने मी तूप बनवलं आणि एकदम सेम टू सेम तसंच झालं आहे. तर मी ना तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की कशा प्रकारे माझं मस्त असं तूप तयार झालेलं आहे. तर इथं बघू शकता, म्हणजे आत्ताच मी तूप बनवलं ना, तर त्याच्यामुळे ते थोडंसं असं पातळसरच आहे. तुम्हाला ना मी आणखी सकाळीसुद्धा दाखवेल की कशाप्रकारे म्हणजे छान असं घट्ट झाल्यानंतर आहे ना, खरं तर तूप आपल्याला समजतं की कसं बनलेलं आहे. म्हणजे एकदम छान असं पिवळसर, तसं तर पिवळंच दिसतं एकदम मस्त असं. आणि खरं तर ना तूप बनवण्याची पद्धत जी आहे ना, तर ती खूप सोपी आहे. असं काही खूप अवघड नाही आहे किंवा खूप काही तंत्रमंत्र त्याला लागत नाही. पण जे काही म्हणजे लोण्याचा गोळा वगैरे किंवा साय, जे मेन असतं ना, तर ते असतं ते म्हणजेच विरजण लावणं. जर आपण त्याला व्यवस्थित म्हणजे विरजण लावलं आणि एक रात्रभर किंवा थोडंसं रात्रभर किंवा दिवसभर जर ठेवलं ना, तर त्यानंतर एकदम छान असा आपला लोण्याचा गोळा तयार होतो. तर मी ना याची सेपरेट अशी छान अशी रेसिपी शूट केलेली आहे. आणि केव्हा आपण समजायचं की आपलं छान असं तूप वगैरे तयार झालं आहे, तर ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच. आणि माझासुद्धा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि मेन म्हणजेच ना, माझी मम्मी ज्या प्रकारे तुपामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकते की त्यामुळे जे आपलं तूप आहे ना, तर ते छान असं रवेदार तूप आपलं तयार होतं. तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल, तर तो व्हिडिओ नक्की पहा. आणि ना 2 दिवसापासून माझं कंटिन्यू डोकं दुखतंय का काय माहिती काय रिझन आहे. तर मी ना आज हॉलमध्ये एक थोडासा चेंज केला आहे, तर तो तुम्हाला दाखवते. तर तो जो टेबल आहे ना, तर तो टेबल ना पहिले इथे होता. कारण की आम्ही ना जेवण करायला इथं बसायचो. त्यामुळे पण आमच्या घरातल्या ना चेअर तुटल्या, प्लास्टिकच्या ज्या चेअर होत्या त्या फक्त एकच चेअर शिल्लक आहे. त्याच्यामुळे मला बसायला चेअरच नव्हती. त्याच्यामुळे मग आता आम्ही खाली जेवण करायला बसतो आणि मग तो टेबल इकडे होता, तर तो मी इकडे कोपऱ्यात ठेवून दिला. कारण की असं मध्येच येत होतं ते एका साईडला झाल्यामुळे ना काय होतं की हे जे रिकामी जागा आहे ना, तर ती खूप छान दिसते, म्हणजे मोकळं मोकळं वाटतं. त्यामुळे मग असं मस्त मोकळं वाटतंय, छान वाटतंय त्याच्यामुळे. तर असं काहीसं आहे. आणि आता सगळ्यात आधी ना बाहेर गेल्यानंतर मला मेडिकलमधनं पहिले गोळी घ्यावी लागेल आणि मग त्या गोळ्या घेतल्यानंतर आहे ना म्हणजे डोकं थोडंसं बंद होईल आणि बरं वाटेल. कारण की दिवसभर पण मी थोडा वेळ झोपली, पण तरी पण माझं काही डोकं दुखायचं थांबत नाही. काल संध्याकाळपासून जे दुखायचं चालू झालं, तसं परवा पण दुखत होतं, पण लगेच सकाळपर्यंत बरं होऊन गेलं. म्हणजे काही वाटलं नाही सकाळी उठल्यानंतर. पण कालपासनं जे संध्याकाळपासून चालू झालं आहे, तर ते अजून पण माझं डोकं दुखतंच आहे. तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत नसेल, पण माझं डोकं इतकं दुखतं आहे ना, हे पूर्ण मागच्या साईडने एकदम बेकार दुखतं आहे. पण म्हणजे मला ना हे डोकं दुखायची ना सवय खूप जास्त आहे. का बरं सांगते? कारण की ना, तर ज्यावेळेस मी ना 7वी-8वीत होती ना, तर त्यावेळेस मला ना मायग्रेनचा त्रास होता. तर त्या मायग्रेनचा त्रास मला एवढा जास्त प्रमाणामध्ये होता की म्हणजे माझं एकदाचं डोकं दुखायला म्हणजे थांबायचंच नाही. जसं आत्ता दुखतंय ना, एक दोन दोन दिवसापासून, तसंच अगदी सेम टू सेम डोकं दुखायचं. की म्हणजे उठलं फक्त झोपेत, जेव्हा आपण झोपू तर तेव्हाच ते डोकं म्हणजे असं जाणवायचं नाही की आपलं दुखतंय असं. नाहीतर मग खूप डोकं दुखवायचं. खरं तर जे म्हणजे माझा हात दुखून आला होता म्हणून मी ट्रायपॉडला मोबाईल लावला. त्यांना माझं एवढं डोकं दुखायचं की लिटरली म्हणजे मला असं नुसतं खाली जरी पाहिलं ना, तरी असं वाटायचं की म्हणजे पूर्ण असं गोल गोल फिरतोय की काय. म्हणजे लिटरली मी शाळेमध्ये ना 7वी-8वीमध्ये असताना ते पतंजलीचं बघा दिव्यधारा यायचं, म्हणजे आता पण मिळतं ते. पण ते दिव्यधारा मी आता बाम तर नाही लावू शकत ना, तर त्याला असं रोल ऑनचं हे होतं. तर मी ना ते बॅगमध्ये घेऊन जायचे आणि जवळपास म्हणजे जेव्हा जेव्हा माझं खूप डोकं दुखायचं, खूप त्रास व्हायचा, तेव्हा मी ते लावून घ्यायचे. म्हणजे माझ्या आजूबाजूला ज्या माझ्या मैत्रिणी वगैरे बसायच्या ना, तर त्यांना माहीत झालं होतं सुरुवातीला. तेव्हा म्हणजे काय लावते वास असा वेगळाच येतो त्याच्यामुळे. तर असं काहीसं होतं. आणि आता मला सुद्धा तसंच वाटतंय की परत हे चालू होते की काय काय माहिती. कारण की खूप जास्त डोकं दुखतं आणि
झोप पण बरोबर होते, सगळं काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे. आणि आता तर काल काल पण ऑफिसचं काम नव्हतं, आज पण ऑफिसचं काम नव्हतं, त्याच्यामुळे तर काही प्रश्नच येत नाही. आणि मेन म्हणजे चष्मा पण लावते तरीसुद्धा डोकं दुखते. आणि चष्म्यामुळे ना ॲक्च्युली इथं डोकं दुखते माझं आणि डोळे पण आग होतात. पण हे बॅक साईडला डोकं दुखतं आहे तर माहीत नाही. जर तुमच्याकडे काही उपाय असेल मायग्रेनचा त्रास कमी करायचा तर मला नक्की सांगा, कारण की मला त्या हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, कारण की मी ऑलरेडी एवढ्या गोळ्या खाल्लेल्या आहेत ना त्याच्यासाठी की तुम्हाला मी अजिबात सांगू शकत नाही, म्हणजे खूप जास्त. आणि फायनली मग माझं ना एक होमिओपॅथी डॉक्टर आहे जळगावला, तर त्यांच्याकडे मी ना गेली होती. माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केला होता तो डॉक्टर, म्हणजे तिला दम्याचा त्रास होता, तर ती म्हणे की तुझं डोकं वगैरे दुखतं, मायग्रेनचा त्रास आहे, तर तू पण जाऊन बघ. तर मी ना तिथे गेली. मग काय झालं की त्यांनी 15 दिवसाच्या गोळ्या 1500 रुपयाच्या दिल्या. मग म्हटलं बापरे, त्या साबुदाण्याच्या गोळ्या 1500-2000 रुपयाच्या म्हणजे खूप वाटतं ना आपल्याला. 15 दिवसाच्या पण नव्हत्या, मे बी 8च दिवसाच्या होत्या त्या गोळ्या. तर आले घरी, त्या गोळ्या घेतल्या आणि काय झालं की त्या गोळ्या घेतल्यानंतर माझं डोकं जास्त दुखत होतं उलट. मग त्या गोळ्या घेतल्या आणि मग म्हटलं आता तर घ्याव्याच लागतील, कारण की एवढ्या म्हणजे 1500 रुपयाच्या गोळ्या आहे आणि आपण नाही घेते म्हणजे चांगलं नाही वाटत ते. म्हटलं आता असं पण दुखतंय, असं पण दुखतंय, जास्त दुखतंय ते पुरेल म्हटलं. पण मी ना त्या कशा तरी पूर्ण केल्या, त्या 8-10 दिवसाच्या गोळ्या ज्या दिलेल्या होत्या त्या. आणि मग त्यानंतर माझं कंप्लीट डोकं दुखणं बंद झालं, की म्हणजे माझं त्याच्यानंतर डोकं अजिबात दुखलंच नाही. फक्त कधी कधी काय होतं, काही टेन्शन म्हणजे ते ते वेगळं असतं ते दुखणं. पण झोप वगैरे नाही झाली किंवा असं दगदग झाली तर त्यावेळेस प्रवासामध्ये वगैरे, तर त्यावेळेस डोकं दुखतं. बाकी असं काही दुखत नाही. पण आता तर म्हणजे मला तर तसंच वाटतंय की त्यामुळेच ते असं खूप जास्त डोकं दुखायला. आता मला सुद्धा यूट्यूबवरती ना सर्च करावं लागेल की काय चक्कर आहे नेमका ह्या डोकं दुखायचा. पण आता तर सध्या पुरती मला टेम्पररी मी एक गोळी घेते ना, तर ती गोळी मी मला घ्यायची आहे. तशा तर खूप साऱ्या गोळ्या त्या आहे घरामध्ये, पण त्या सगळ्या एक्सपायर झालेल्या आहेत, कारण की आम्ही घरी नव्हतो 6-7 महिने, त्याच्यामध्ये मग ते पाहिलं पण गेलं नाही आणि काही जनरलीशी गोळ्यांची गरज पण पडत नाही. पण आता ते एक्सपायर झाल्या आहेत. बरं झालं मी आता चेक केलं त्याच्यामुळे. तर चला आता अभिजित आले की मग आम्ही जातो बाहेर. घराजवळच काम होतं, खूप जास्त काही दूर वगैरे नव्हतं, म्हणून म्हटलं आपण जाऊ देत पायी पायीच जाऊ. कुठं आणखी बाईकवर वगैरे जात बसायचं, म्हणून मग पायीच निघालो. आणि मी आज ना सकाळी सकाळी मस्त असं खिडकी उघडून दिली आणि इथली सिस्टीम जी आहे ना तर ती खूप बेस्ट आहे, कारण की इथं बघा, इथं ना कुठल्याही प्रकारचे ग्रिल वगैरे काहीच नसतात. खरं तर सेफ्टीच्या दृष्टीने बरोबर पण नाही आहे, पण 11व्या मजल्यावरती कोण येणार आहे, त्यामुळे आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठी तरी बेस्ट आहे. म्हणजे डायरेक्टली असं विंडोमधून वगैरे आपल्याला बघता येतं. एकदम म्हणजे इतकी छान हवा येते की बस. आणि तो जो व्ह्यू आहे ना, ती तिकडे दूरपर्यंत जे बिल्डिंग वगैरे घरं दिसतात ना, तर ते रात्री इतके छान दिसतात की तुम्हाला काय सांगू. दाखवेल मी कधीतरी. आणि फायनली ना माझं डोकं दुखायचं गोळी घेतल्यानंतरच थांबलं. तर आता काय माहिती दुपारनंतर समजेल की डोकं दुखतं का काय होतं, म्हणजे गोळीची जी काय म्हणतात त्याला पॉवर संपल्यानंतर. तर आता मला बनवायचं आहे टिफिनसाठी साबुदाणा, कारण की आज गुरुवार आहे. तसं तर उपवास काही धरत नव्हते, पण म्हणजे मी धरायचे मध्यंतरी, पण मध्ये मध्ये बंद करून टाकलं होतं. आणि म्हटलं चला आता धरत जाऊ परत, कारण की वाटतं असं, म्हणजे माझं असं आहे की जेव्हा इच्छा झाली तेव्हा धरते, जेव्हा इच्छा झाली तेव्हा सोडते. असं आहे, करायचं तर करायचं, नाही तर नाही करायचं, असं आहे माझं सिम्पल फंड आहे आपला. तर म्हटलं आजपासून करूयात. आणि आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार झाले उलट, तर तेव्हा करायला पाहिजे होतं, पण तेव्हा काही केलं नाही, कारण की बरं वाटत नव्हतं, तब्येत वगैरे खराब होती 2 गुरुवार, तर मग काही केलंच नाही. आणि असंही मी काही दरवर्षी ते उपवास करत नाही, पण बघूयात पुढच्या वर्षापासून नक्की करेल, कारण की मला त्याचं एवढं माहीत नव्हतं की का धरतात का नाही, पण आता मला माहीत झालं आहे. मग म्हटलं आता चला जाऊ द्या, हे वर्ष तर गेलं, आता पुढच्या वर्षी नक्की करू. तर चला आता मी ना साबुदाणा बनवून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की कशा प्रकारे मी बनवते. कशा प्रकारे म्हणजे सगळेजण सेमच पद्धतीने बनवतात, कशा प्रकारे बनला आहे ते.
मग अभिजितला मी ना रोज सकाळी मेथीचा लाडू देत असते, म्हणजे एक नाश्ता पण होऊन जातो आणि सकाळी लाडू खायचं चांगलं असतं त्यामुळे. पण आज म्हटलं चला जाऊ द्या, साबुदाणा टिफिनला देणार आहे, तर मग पपई होती घरामध्ये तर तीच दिली कट करून. आणि नाही तर मी साबुदाण्यामध्ये खूप जास्त बटाट्यांचा वापर केला आहे, कारण की ना अभिजितला बटाटे खूप जास्त आवडतात. ते म्हणतात की साबुदाणा बनवायचा असेल तर बटाटे जास्त टाकायचे. आणि इथं मी ना मिरच्या अशा थोड्याशा आज गोलच कट केल्या, कारण की पोटात आग होईल तेव्हा होईल, पण माझ्या हातांची आग जी होते ना जेव्हा मी मधनं कट करते मिरच्यांना तर तेव्हा, त्यामुळे मग गोलच कट केल्या. आणि मग जवळपास 9:15 ते 9:30च्या दरम्यान आहे ना अभिजित ऑफिसला जात असतात, तर तेव्हा त्यांना म्हटलं थांबा थांबा तुमचा व्हिडिओ शूट करते मी, मला बाय करा म्हटलं. रोज तर काय करत नाही व्हिडिओसाठी, मी बाय करायला लावलं त्यांना. आणि त्यानंतर मग मी सुद्धा फ्रेश वगैरे झाले आणि मग मी सुद्धा जेवण करून घेतलं.